सध्या राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत असल्याचं चित्र दिसतंय। कुठं उन्हाचा तडाखा जाणवतोय तर कुठं अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळतोय। यावर्षी देशात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी महाराष्ट्रात यावर्षी कधी पाऊस येईल, यावर्षीचा पावसाळा कसा असेल याबाबतची माहिती सांगितली आहे। सध्या अंदमान निकोबारमध्ये मान्सूनची एंट्री झाली आहे। 31 मे पर्यंत हा मान्सून केरळमध्ये दाखल होईल अशी माहिती पंजाबराव डक यांनी दिली होती। मात्र केरळमध्ये सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। यावर्षी केरळमधील मान्सूनचं आगमन हे तारखेपूर्वीच म्हणजेच आधीच होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती। 28 मे ते 3 जून दरम्यान कधीही मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। तसंच भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार 9 ते 16 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन होईल। 23 मे ते 3 जून दरम्यान कधीही मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। तसंच भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार 9 ते 16 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन होईल। गेल्या वर्षी आपल्याला माहिती आहे की एल निनो सक्रिय झालेला होता, त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस झाला होता। परंतु यावर्षी एल निनोची स्थिती या आठवड्यामध्ये संपुष्टात आलेली आहे। पण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये यावर्षी चांगला पाऊस अपेक्षित आहे। पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।